नमस्कार. आज आपण डिफरन्शिएशन मधलं फोर्थ लेक्चर सुरू करत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हचे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन घेतला होता. हा टॉपिक घेतला होता आणि फॉर्म्युले लिहून घेतले होते. फॉर्म्युले लिहिताना अल्जेब्रिक फंक्शनचा वेगळा घेतला होता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे वेगळे घेतले होते, लॉगरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेतले होते सम आणि डिफरन्सचे. जेव्हा दोन फंक्शन सम मध्ये असतील किंवा डिफरन्स मध्ये असतील तेव्हा दोन फंक्शनची सम आणि डिफरन्स. आज आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स त्यांचं डिफरन्शिएशन घेणार आहोत. ठीक आहे. आता त्यात फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. पुन्हा बघा एक्झाम्पल्स तेच असतील. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन असं पण येऊ शकतं. तर त्यातलं फर्स्ट फंक्शन आपण घेऊ y इक्वल्स टू x रेज टू 5 इंटू tan x. x रेज टू 5 इंटू tan x. आता मी काय म्हटलो तो, जेव्हाही डिफरन्शिएशन सॉल्व करणार तेव्हा एक्झाम्पल बघून घ्यायचंय काय दिलेलं आहे. आता आपल्याला इथं दोन फंक्शन दिलेले आहेत. हे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन, आणि ते फंक्शन काय आले आहेत, मल्टिप्लायला आलेले आहेत. फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन. आता x रेज टू 5 दिलं, x रेज टू 4 पण दिलं असतं, x रेज टू 10 सुद्धा दिलं असतं. ठीक आहे. म्हणाल तेवढे एक्झाम्पल्स तयार होतील. इथं tan ऑफ x दिलं होतं, sin ऑफ x पण दिलेलं शकतं, cos ऑफ x, sec x, cot x, 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधले रेशिओ ते दिले असते. म्हणून एक्झाम्पल हेच एक्झाम्पल लिहिलं असं काही ध्यान नाही. तुम्ही ध्यान ठेवा, फक्त रूल काय त्यासाठी ते ध्यान ठेवायचं. फंक्शन्स किती येऊ द्यात, फंक्शन्स लागू म्हणजे एक्झाम्पल लागू तेवढे तयार होतील. ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल जर म्हटलं असतं तर एक्स क्यूब इंटू कॉट एक्स हे सुद्धा एक्झाम्पल येईल तुम्हाला, किंवा एक्स रेज टू 19 इंटू साइन ऑफ एक्स हे सुद्धा येईल एक्झाम्पल. ठीक आहे. आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे म्हटलं म्हणजे काय, दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन साठी मी काय म्हटलो तो u इंटू व्ही डॅश याचा वापर करायचा आहे. u इंटू व्ही डॅश म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन. तर त्याचं डिफरन्शिएशन आपण कसं घेतलं होतं, u इंटू व्ही, तर u डॅश व्ही आणि प्लस u व्ही डॅश. डॅशचा अर्थ काय तर डेरिव्हेटिव्ह. यांनी काय म्हटलंय, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स दोघं साईडला आपण लिहून टाकू अगोदर. तर डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि नंतर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 5 इंटू टॅन ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 5 इंटू टॅन एक्स. आता दोन फंक्शन आलेत, मग काय करायचं, एक फंक्शन पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, दुसरं फंक्शन कॉन्स्टंट ठेवा. दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट ठेवा. आता इथं पहिलं फंक्शन कोणतं आहे तर एक्स रेज टू 5 फर्स्ट फंक्शन आहे. म्हणजे आपण पहिल्या स्टेप मध्ये पहिल्या टर्म मध्ये पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. म्हणजे दुसरं फंक्शन काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे टॅन ऑफ एक्स अगोदर लिहिला जाईल, हा टॅन ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 5 आणि प्लस दुसरं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे एक्स रेज टू 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स. आता वापर करा आपल्या फॉर्म्युले. मी काय म्हटलो तो कालच बोललो होतो मी की फॉर्म्युले लिहून ठेवा एका कागदावर. आता बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 5 एवढं आपल्याला काढायचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ
x⁵ म्हणजे tan ऑफ x ॲज इट इज राहील, tan ऑफ x मध्ये बदल होणार नाही पहिल्या टर्म मधल्या. x⁵ चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? तर मी काय म्हटलो होतो, x⁵ कोणतं फंक्शन आहे ते पहिले समजून घ्या. तर x⁵ कोणतं फंक्शन आहे? अल्जेब्रिक फंक्शन आहे. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन कोणतं? तर डी बाय डी एक्स ऑफ x⁵n चा वापर करायचा आहे. काय होईल तो? n इंटू x⁵n-1. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल x⁵ चा? तर 5 इंटू x⁵5-1 आणि प्लस आता x⁵ कॉन्स्टंट आणि tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. बघा tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय? tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec²x. म्हणजेच tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आला sec²x. सगळं फॉर्म्युल्यावर आहे, फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजे. दोघं साईडला डी बाय डी एक्स अप्लाय करायचा, फॉर्म्युले काय ध्यान ठेवायचं ते लिहायचं. आता फक्त याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, हा 5x⁵ म्हणजे की झाला हा 4 होऊन जाईल. म्हणजे 5x⁴ इंटू tan ऑफ x किंवा tan x तुम्ही म्हणा त्याला. ठीक आहे, नंतर प्लस x⁵ इंटू sec²x. ठीक आहे, इथपर्यंत लिहिलं तर चालेल. किंवा यांच्यातनं कॉमन काढा. कॉमन काय? इथं x⁴ आहे, इथं x⁵ तर काय कॉमन निघेल? x⁴ कॉमन निघेल. राहिलं काय मध्ये? 5 इंटू tan ऑफ x आणि प्लस x⁴ कॉमन काढला म्हणजे इथं एक x राहून जाईल, x इंटू sec²x हा येऊन जाईल. हे झालं तुमचं उत्तर. डी बाय डी एक्स ऑफ y इक्वल्स टू x⁵ इंटू tan ऑफ x u इंटू v. ठीक आहे, समजलं? नाही तर अजून आपण एखादी एक्झाम्पल घेऊ. y इक्वल्स टू y equals to 3⁵x y equals to 3⁵x into log of x into अजून वाढू शकतात x³. बघा आता काय केलंय, 3 फंक्शन दिलेत मल्टिप्लिकेशन मध्ये. पहिलं फंक्शन कोणतं आहे? तर 3⁵x हे फर्स्ट फंक्शन आहे. दुसरं फंक्शन log of x आणि थर्ड फंक्शन x³. ध्यान ठेवा, फंक्शन समजणं महत्वाचं आहे. log of x असतं आणि दुसरं अजून log of y किंवा log of 3x असतं, तर त्यांची ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन असं काहीतरी झालं असतं. x³ दिलाय आणि अगोदर जर त्यांनी x⁴ दिला असता, त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं असतं. अल्जेब्रिक फंक्शन असले त्यांना सुद्धा सिम्प्लिफाय करायचं असतं. हे तिघही फंक्शन वेगळे आहेत, बरोबर? आता मी काय म्हटलं होतं, 3 फंक्शन मल्टिप्लायला आहे. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण घेणार तेव्हा काय करायचं आपल्याला? एका वेळेस एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. एका वेळेस एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग पहिलं फंक्शन, दुसरं फंक्शन, तिसरं फंक्शन टाकून द्या. पहिल्या टर्म मध्ये पहिल्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे उरलेले दुसरे फंक्शन काय असतील त्याला आपण काय लिहिणार? dy/dx. ठीक आहे, dy/dx सगळीकडे अप्लाय केला तर काय येईल? 3⁵x पहिलं फंक्शन आहे, म्हणजे दुसरं आणि तिसरं फंक्शन काय येईल? कॉन्स्टंट येईल, म्हणजे log of x. ठीक आहे, इंटू x³. तर x³ आपण अगोदर लिहून टाकू. काय होतं, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल. हा log of x इंटू x³ लिहितील तर log of x⁴ लिहू शकतात. ठीक आहे, log of x वेगळी टर्म आहे आणि x³ वेगळं फंक्शन आहे. आणि dy/dx ऑफ पहिल्या टर्म मध्ये पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 3⁵x, बरोबर, प्लस दुसरी टर्म, दुसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. उरलेले दोन फंक्शन कॉन्स्टंट ठेवा, म्हणजे 3⁵x इंटू x³ इंटू dy/dx ऑफ log of x आणि प्लस
तिसरी टर्म येते. तिसऱ्या टर्म मध्ये तिसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिले दोन फंक्शन काय येतील, कॉन्स्टंट येतील 3 into log of x into d by dx of x cube असतील. हे लिहिताना महत्वाचं ध्यान ठेवा बघा, मी 3 टर्म लिहिल्या बरोबर, 3 फंक्शन मल्टिप्लाय आल्या म्हणून बरोबर. तर तिन्ही टर्म मध्ये एका टर्म मध्ये एकच फंक्शन डिफरन्शिएट केलेलं आहे, दुसरा फंक्शन बाकीचे दोन फंक्शन कॉन्स्टंट ठेवलेले आहेत. पहिल्या टर्म मध्ये पहिलं फंक्शन डिफरन्शिएट केलं, दुसऱ्या टर्म मध्ये दुसरं फंक्शन, तिसऱ्या टर्म मध्ये तिसरं फंक्शन डिफरन्शिएट केलं. आता यांचे डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे. आता फंक्शन कोणकोणते ते पण समजून घ्या. आता पहिलं जे फंक्शन आहे 3x दिलेलं आहे. ठीक आहे. तर 3x हे कोणतं फंक्शन आहे, काही सांगू शकाल? विचार करा. तर 3x हा 3 काय, हा कॉन्स्टंट आहे आणि x काय, पॉवर व्हेरिएबल आहे, म्हणजे हे झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे a⁴x आणि a⁴x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर a⁴x into log of a येतो. बरोबर. म्हणजेच आपल्याला x cube into log of x आणि d by dx of 3x काय येईल, तर 3x into log of 3 येऊन जाईल. बरोबर. आता प्लस, हा प्लस ऍज इट इज इथं इथं. बरोबर. ही पहिली टर्म आपण सॉल्व्ह केली. आता दुसऱ्या टर्म मध्ये बघा, 3x into x cube into d by dx of log of x. आता दुसरं जे फंक्शन दिलेलं आहे ते कोणतं फंक्शन आहे, तर लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. मग लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, d by dx of, पहा तुम्ही दिलेलं असेल त्याच्यामध्ये d by dx of log x equals to 1/x येतो. म्हणजेच 3x into x cube into 1/x प्लस आता 3x into log x into d by dx of x cube. आता x cube चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. तर x cube हे कोणतं फंक्शन आहे, x cube हे कोणतं फंक्शन आहे, तर हे अल्जेब्रिक फंक्शन, बेस व्हेरिएबल पॉवर कॉन्स्टंट. तर काय येईल तो 3x². तो पॉवर पुढे मल्टिप्लायला घ्यायची आणि त्या x ची पॉवर 1 ने कमी करायची, म्हणजे 3x into log of x into 3x². ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. हे झालं डेरिव्हेटिव्ह घेणं आपलं. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पुढची स्टेप काय असते, त्याला सिम्प्लिफाय करायचं, जेवढं कमी करता येईल तेवढं. आता x³ log of x 3x into log of 3. तर log of x into log of 3, ध्यान ठेवा, log of x into log of 3 हे ऍज इट इज राहणार, याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. याला तुम्ही लॉ ऑफ प्रोडक्ट वापरणार. लॉ ऑफ प्रोडक्ट याच्यासाठी होत नाही, ध्यान ठेवा. हा log of x into log of 3, अगोदर log of x सॉल्व्ह करावं लागेल, नंतर log of 3, नंतर मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे. तर हे ऍज इट इज राहील, म्हणजे पहिली स्टेप, पहिली जी टर्म ती ऍज इट इज राहणार त्याच्यामध्ये. मग आपण फक्त सिम्प्लिफाय करा. x³ अगोदर लिहितो, नंतर 3x लिहितो, नंतर log of x आणि इंटू log of 3, याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. प्लस हा 3x x³ आणि 1/x हे दोघं अल्जेब्रिक फंक्शन आहेत. 1/x म्हटलं म्हणजे काय, x⁻⁻1. 3 - 1 किती, 2. म्हणजेच हा x यातला आणि याच्यातला 1 आहे, म्हणजे त्यातील 2, म्हणजे x² इंटू 3x एवढा राहिला. आता प्लस थर्ड टर्म काय, हा 3x² आपण अगोदर लिहू, 3x², नंतर हा 3x, नंतर log of x. ठीक आहे. अजून सिम्प्लिफाय होईल का बघा, काय कॉमन निघेल, तर
प्रत्येक टर्म मधनं हा इथं एक्स क्यूब आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे आणि इथं एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर कॉमन निघेल, म्हणजे एक्स स्क्वेअर बाहेर लिहू शकतात तुम्ही. बरोबर. 3 पण प्रत्येक टर्म मध्ये, हा इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि हा इथं 3 आहे, म्हणजे हा झाला 3 कॉन्स्टंट बाहेर. आता काय काय राहिलं, एक्स क्यूब मधला एक्स स्क्वेअर गेलेला आहे, म्हणजे फक्त राहिला एक्स, एक्स इंटू लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ 3 प्लस एक्स स्क्वेअर पुढे आला, 3 आला म्हणजे फक्त राहिला 1 प्लस इथनं एक्स स्क्वेअर गेलाय पुढे, 3 गेला म्हणजे राहिला फक्त 3 इंटू लॉग ऑफ एक्स. हे तुमचं फायनल आन्सर असेल. एक्स स्क्वेअर इंटू 3 प्लस इंटू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ 3 प्लस 1 प्लस 3 इंटू लॉग एक्स. ठीक आहे. हे एक्झाम्पल मनाचं होतं असं नाही की पुस्तकामध्ये असेल. एक्झाम्पल तुम्ही म्हणाल तसे तयार होतील, फक्त तुम्ही त्यांना सेपरेट करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण डिव्हिजन साठीच घेऊ, जेव्हा दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये असतील एकमेकाला. ठीक आहे. y इक्वल्स टू tan ऑफ x. ठीक आहे, tan ऑफ x नाही घेऊ, आता आपण दुसरं घेऊ. tan तर आपण बऱ्याच वेळा घेतला. सेक एक्स घेऊ आपण, सेक एक्स अपॉन a⁻x म्हणाच्या ऐवजी घ्या तुम्ही 5⁻x घ्या. y इक्वल्स टू सेक एक्स अपॉन 5⁻x. ठीक आहे. आता y आपल्याला काय दिलं, त्यांनी डिव्हिजन दिलंय दोन फंक्शनची. पहिलं फंक्शन न्यूमरेटर काय सेक एक्स आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे 5⁻x आहे. ठीक आहे. काही सेक एक्स अपॉन 5⁻x. तर मी काय म्हटलो होतो, जेव्हा जेव्हा डिव्हिजन असेल तेव्हा n अपॉन डी त्याचा डेरिव्हेटिव्ह याचा वापर करा, म्हणजे dn डॅश मायनस एन डी डॅश अपॉन डी स्क्वेअर याचा वापर करायचा आहे. इथं न्यूमरेटर काय दिलं आपल्याला, सेक एक्स हा आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय आहे 5⁻x. तर अप्लाय करा डी बाय डी एक्स ऑफ बोथ साइडला. डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स अपॉन 5⁻x. काही डी बाय डी एक्स ऑफ, तर डी वाय अपॉन डी एक्स याला आपण असं लिहू शकतो, दोघंही सेम आहेत. डी वाय बाय डी एक्स म्हणा किंवा डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणा, एकच आहे. आता सेक एक्स अपॉन 5⁻x मी काय म्हटलं होतं, डी एन डॅश मायनस एन डी डॅश अपॉन डी स्क्वेअर. डी डी म्हटलं म्हणजे काय, डिनॉमिनेटर काय 5⁻x आहे आणि एन डॅश म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स आणि प्लस मायनस आहे, मायनस एन डी डॅश, एन म्हणजे सेक एक्स आणि डी डॅश म्हटलं म्हणजे काय डी बाय डी एक्स ऑफ 5⁻x आणि अपॉन 5⁻x ब्रॅकेट स्क्वेअर.
बरोबर. 5 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. आता सॉल्व करा. तर डी बाय डी एक्स ऑफ पहिल्या स्टेपमध्ये पहिल्या टर्म मध्ये 5 raised to x इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स काय येतो बघा, मी फॉर्म्युला लिहायला सांगितलं तुम्हाला. तर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स काय येतो, तर तो येतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजेच हा झाला 5 raised to x इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि नंतर मायनस सेक एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ 5 raised to x. 5 raised to x हे कोणतं फंक्शन आहे, बेस कॉन्स्टंट आहे, पॉवर व्हेरिएबल आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय तो, तर 5 raised to x इंटू लॉग ऑफ 5 आणि अपॉन 5 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आपण इथं कोणकोणते फॉर्म्युला वापरले, सेक एक्सचा फॉर्म्युला वापरला. तर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स काय तो, डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स, तर तो येतो सेक एक्स इंटू टॅन एक्स येतो. बरोबर. आणि डी बाय डी एक्स ऑफ 5 raised to x म्हणजे a raised to x चा वापर केला आपण. जनरल फॉर्म्युला लिहायचे डी बाय डी एक्स ऑफ a raised to x. तर a raised to x चा डेरिव्हेटिव्ह तो a raised to x इंटू लॉग ऑफ a. ठीक आहे. इथं a च्या जागी 5 आलेला आहे, म्हणून आपण 5 raised to x इंटू लॉग ऑफ 5 लिहिलेला आहे. आता सिम्प्लिफाय करा. ह्यात दोघं वर न्यूमरेटर मध्ये काय कॉमन निघेल, 5 raised to x पण इथे आहे आणि इथे सुद्धा 5 raised to x आहे, म्हणजे 5 raised to x कॉमन आला. बरोबर. सेक एक्स पण आहे आणि इथे सुद्धा सेक एक्स आहे, म्हणजे 5 raised to x इंटू सेक एक्स हा कॉमन निघेल. मध्ये काय राहणार ब्रॅकेट मध्ये, पहिल्या टर्म मधनं राहिला टॅन एक्स आणि मायनस दुसऱ्या टर्म मधनं काय राहिला लॉग ऑफ 5 अपॉन हा 5 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे त्याला आपण 5 raised to x इंटू 5 raised to x लिहू शकतो. म्हणजे हा 5 raised to x आणि हा 5 raised to x कॅन्सल झाला, म्हणजे उरलं काय, तर सेक एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस लॉग ऑफ 5 अपॉन 5 raised to x एवढं उरलं. हे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. हे झालं डिव्हिजन वरचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ डिव्हिजन वरचं आणि आपण आज थांबू. y equals to x square into sin x upon tan x. y equals to x square into sin x upon tan x. आता तुम्ही तर कन्फ्युज होणार, काय झालंय, न्यूमरेटर मध्ये दोन फंक्शन मल्टिप्लायला दिलेले आहेत आणि खाली डिवाइडला सुद्धा एक फंक्शन दिलेलं आहे. पण याच्यात फंक्शन कोणकोणते, तर एक फंक्शन आहे, पहिलं फंक्शन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हटलं म्हणजे काय येईल, तर अल्जेब्रिक फंक्शन येईल. साइन ऑफ एक्स ट्रिग्नोमेट्रिक आहे आणि टॅन ऑफ एक्स पण ट्रिग्नोमेट्रिक आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक दोन फंक्शन आले, त्यांना सिम्प्लिफाय करून घ्या अगोदर. ठीक आहे. तर काय होईल, आपण काय लिहू शकतो, y इक्वल्स टू अगोदर सिम्प्लिफाय करायचं जेवढं होईल तेवढं. तर हा एक्स स्क्वेअर, ठीक आहे, हा साइन ऑफ एक्स अपॉन टॅन एक्स म्हटलं म्हणजे काय येईल, साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स. म्हणजेच y इक्वल्स टू काय लिहिलं जाईल,
तर एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स वर गेला, ठीक आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर चला जाईल आणि हा साइन ऑफ एक्स, साइन ऑफ एक्स कॅन्सल, काय राहिलं वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स. वाय इक्वल्स टू आला आपलं एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स. एवढंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. मग डिफरन्शिएशन घ्यायचं म्हटलं म्हणजे आपला डी बाय डी एक्स ऑन बोथ साइड्स. तर डी बाय डी एक्स ऑफ y equals to d by dx of x square into cos x. d by dx of y equals to d by dx of x square into cos x. काय x square into cos x? x square काय अल्जेब्रिक फंक्शन, cos x काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. यालाच आपण काय लिहिणार dy upon dx, सेम आहे दोघं. आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार, तर यू व्ही डॅश, यू व्ही डॅश काय तो यू डॅश व्ही प्लस यू व्ही डॅश येतो, बरोबर. म्हणजे एक फंक्शन कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तर पहिला फंक्शन काय, तर कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट राहील, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आणि प्लस पहिलं फंक्शन कॉन्स्टंट राहील, दुसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह राहील डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. ठीक आहे. आता घ्या डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ डी वाय अपॉन डी एक्स काय येईल, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू काय येईल कॉस ऑफ एक्स ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअर म्हणजे काय तर अल्जेब्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तर तो येईल तुमचा 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 किती तर 1 येईल तो, आणि प्लस एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह तर मायनस साइन एक्स. सिंप्लिफाय करा, 2x बाहेर लिहू शकतात, कॉस एक्सच्या पुढे 2x इंटू कॉस एक्स आणि नंतर हा मायनस साइन एक्स आहे, मल्टिप्लायला तो मायनस साइन तुम्ही इथे लिहू शकतात, मायनस एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर शकतो किंवा तुम्ही यातनं एक्स कॉमन करू शकतात, एक्स इंटू 2 कॉस एक्स मायनस एक्स साइन एक्स, हे तुमचं आन्सर असेल डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्सचं. ठीक आहे, अशा प्रकारे बरेचसे एक्झाम्पल्स येतील बुक्स मध्ये, बघा त्यात कोणत्या याच्यामध्ये अडचण येते. ठीक आहे, तुम्हाला बुक बघायचं आहे सध्या तरी आज 11th क्लासचं बुक बघायचं आहे. ठीक आहे, 12वीचं बुक्स बघायचं म्हटलं तर 12thच्या बुक्स मधलं एक्सरसाइज फर्स्ट मधले एक्झाम्पल्स बघता. ठीक आहे, जे एक्झाम्पल येणार नाही ते एक्झाम्पल कंपोजिट फंक्शन राहू शकतात. ठीक आहे, तर आज जेवढं झालं त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहून घ्या. जे एक्झाम्पल अडत असतील ते मला मेसेज करा, फोटो त्याचा मी सॉल्व्ह करून. जर ते जर कंपोजिट वरचे असले तर आपण नंतर ती पुढे घेणारच आहोत. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंपोजिट फंक्शन च घेऊ, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल. तो आपण सुरू करू, म्हणजे पुढच्या लेक्चर मध्ये आपला 12th च डेरिव्हेटिव्ह स्टार्ट होईल.